नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गीतिका कोल या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेल्या आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला असं विचारलं की सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत, तर शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. हा मल्टीलायनर प्रश्न असून यात काय विचारलं आहे, तर अचूक विधाने निवडा. म्हणजेच या 3 विधानांपैकी बरोबर असलेली विधाने आपल्याला निवडायची आहेत. पहिलं विधान पहा. युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी आंतरसरकारी समितीच्या 18व्या बैठकीत गुजरातच्या गरबा लोकनृत्याचा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश केला आहे. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. नुकतंच आता युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीच्या 18व्या बैठकीत गुजरातच्या गरबा नृत्याचा समावेश या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत करण्यात आला आहे. दुसरं विधान पहा. या यादीत स्थान मिळवणारा गरबा हा भारताचा 14वा अमूर्त वारसा आहे. मित्रांनो, हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे, कारण गरब्याला सोडून या यादीत आतापर्यंत भारतातील 14 अमूर्त सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात आला आहे आणि गरबा यात स्थान मिळवणारा 15वा अमूर्त वारसा ठरला आहे. यामुळे दुसरं विधान चुकीचं ठरतं. आता तिसरं विधान पहा. सर्वप्रथम 2008 मध्ये भारतातील 3 वारशांचा समावेश या युनेस्को अमूर्त वारसा यादीत करण्यात आला होता. आता हे तिसरं विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. सर्वप्रथम 2008 मध्येच भारतातील 3 वारशांचा समावेश या युनेस्को अमूर्त वारसा यादीत करण्यात आला होता. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, ही यादी सुद्धा पहा. हे भारताचे आतापर्यंतचे 15 अमूर्त सांस्कृतिक वारसा आहेत. या अमूर्त वारसामध्ये 2008 साली कुट्टियाट्टम, वैदिक मंत्रोच्चाराची परंपरा आणि रामलीला यांचा समावेश करण्यात आला होता. 2009 मध्ये रामन गढवाल हिमालयातील धार्मिक उत्सव आणि विधी, 2010 मध्ये छाऊ नृत्य, राजस्थानची कालबेलिया लोकगीते आणि नृत्य आणि मुद्देटू हे केरळचे विधी थिएटर आणि नृत्य नाटक याचा समावेश करण्यात आला होता. 2012 मध्ये लडाखचा बौद्ध जप, 2013 मध्ये मणिपूरचे संकीर्तन, विधी गायन, ढोलकी आणि नृत्य, 2014 मध्ये थातेरामधील पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडे बनवण्याची कला, 2016 साली नवरोज, 2017 साली कुंभमेळा, 2021 साली कोलकात्यातील दुर्गा पूजाचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मित्रांनो, या सर्व अमूर्त वारसांपैकी हे जे खालचे 4 अमूर्त वारसा आहेत हे पाठच करून ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावरच प्रश्न विचारला जाईल. यासच युनेस्को विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली होती. याचं मुख्यालय फ्रान्स येथे असून याचे सध्या महासंचालक हे ॲड्रे आझोले हे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? मित्रांनो, आता 7 डिसेंबर रोजी अनुमुल्ला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि हे जे अनुमुल्ला रेवंत रेड्डी आहेत हे कोडंगल या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अनुमुल्ला रेवंत रेड्डी यांनी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यापैकी कामारेड्डी या मतदारसंघात त्यांना हार पत्करावी लागलेली आहे. हे जे कामारेड्डी मतदारसंघ आहे यामध्ये भाजपचे के व्यंकटरमणा रेड्डी हे विजयी झालेले आहेत. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती व त्यांना सुद्धा यामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. बरं, आता अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत? तर आता अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या निर्मितीपासून तेलंगणाचे दुसरेच मुख्यमंत्री ठरले आहेत. आणि मित्रांनो, तेलंगणा विधानसभेमध्ये एकूण किती सीट्स आहेत? तर 119 सीट्स आहेत. त्यापैकी काँग्रेसने 64, BHRSने 39, BJPने 8 तर MIMने 7 सीटा जिंकल्या आहेत. आता इथे तेलंगणाचा उल्लेख आलेलाच आहे, तर तेलंगणाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 मध्ये झाली होती. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि सध्या तेलंगणाच्या राज्यपाल या टी सौंदरराजन या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. गुगलने बार्ड मॉडेल नंतर वापरकर्त्यांसाठी कोणते आणखी एक सर्वात मोठे आणि शक्तिशाली AI मॉडेल लॉन्च केला आहे? तर आता गुगलने बार्ड नंतर जेमिनी हे AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, हे जे जेमिनी मॉडेल आहेत याच्या अल्ट्रा, प्रो आणि नॅनो अशा 3 आवृत्त्या सादर करण्यात आल्या आहेत.
प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या वस्तू आणि उत्पादनांना जीआय टॅग देण्यात आला आहे? तर आता महाराष्ट्रामधील पालघर येथील जांभळे, पेण येथील गणेश मूर्ती आणि जालना येथील दगडी ज्वारीला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, नुकतेच आता आपल्या महाराष्ट्रातील एकूण 9 वस्तू तसेच कला व संस्कृतीशी संबंधित 4 अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये समाविष्ट वस्तू आणि उत्पादनांची नावे सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, पालघर जिल्ह्यातील बहाडोली तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील जांभूळ, नंदुरबार येथील आमचूर आणि मिरची, लातूर मधील पानचिंचोळी येथील चिंच, बोरसूर येथील तुरडाळ, कस्ती येथील कोथिंबीर व उदगीर येथील कुंठाळगिरी खवा, जालन्यातील बदनापूर येथील दगडी ज्वारी, पेण येथील गणेश मूर्ती, सावंतवाडी येथील लाकडी हस्तकला आणि मिरज येथील तानपुरा यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? आता टाइम मॅगझिनने 2023 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच टेलर स्विफ्ट यांची आता 2023 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बरं, या ज्या टेलर स्विफ्ट आहेत त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर या ज्या टेलर स्विफ्ट आहेत या एक गायिका आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता अलीकडेच पहिले सर्वेक्षण जहाज संध्यांक भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले, तर या जहाजाची निर्मिती कोणत्या शिप बिल्डरने केली आहे? तर आता हे जे संध्यांक जहाज आहे याची निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने केलेली आहे. या जहाजाची एकूण लांबी किती आहे? तर 110 मीटर इतकी याची लांबी आहे आणि या जहाजाची विस्थापन क्षमता ही अंदाजे 3400 टन इतकी आहे. आणि मित्रांनो, यामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जहाजाच्या निर्मितीसाठी 80% अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. आणि आपल्याला जर असं विचारलं की हे जहाज नौदलाला कधी सुपूर्द करण्यात आलं, तर 4 डिसेंबर रोजी हे जहाज नौदलाला सुपूर्द करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच लोकसभेने जम्मू काश्मीर आरक्षण आणि पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2023 मंजूर केले. तर आता या विधेयकानुसार जम्मू काश्मीर विधानसभेतील 114 जागांपैकी किती जागा पाक व्याप्त काश्मीर मधील लोकांसाठी राखीव असतील? तर आता या नवीन विधेयकानुसार 114 जागांपैकी 24 जागा या पीओके लोकांसाठी राखीव असणार आहेत. मित्रांनो, केंद्र सरकारने याआधी 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा पारित केला होता आणि त्यावेळी सुद्धा पीओके मधील लोकांसाठी 24 जागांची तरतूद करण्यात आली होती व या विधेयकामध्ये सुद्धा 24 जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. पण जे 2019चं विधेयक होतं त्यामध्ये विधानसभेच्या एकूण 83 जागा होत्या. यामध्ये नवीन विधेयकानुसार वाढ करून त्या जागा 90 करण्यात आलेल्या आहेत. या 90 आणि प्लस या 24 अशा प्रकारे आता जम्मू काश्मीर मध्ये 114 जागा असतील. बरं, या नवीन विधेयकानुसार जम्मू प्रदेशासाठी किती जागा असतील? तर जम्मू प्रदेशासाठी याआधी 37 जागा होत्या, त्यामध्ये वाढ करून आता त्या 43 करण्यात आल्या आहेत. आणि काश्मीर प्रदेशातील जागांची संख्या ही 46 वरून 47 करण्यात येणार आहे. यासह या नवीन विधेयकानुसार अनुसूचित जातीसाठी 7 तर अनुसूचित जमातीसाठी एकूण 9 जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. आयबीए ज्युनियर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर आता ही जी बॉक्सिंग स्पर्धा आहे याचं आयोजन आर्मेनियामध्ये करण्यात आलं होतं. आणि आर्मेनियामध्ये कुठे? तर आर्मेनियामधील एरेवन येथे 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 17 पदकं मिळवली आहेत. आणि मित्रांनो, यामध्ये कोणी कोणी सुवर्ण पदक मिळवली आहेत? तर पायल यांनी 48 किलो वजनी गटात, निशा यांनी 52 किलो वजनी गटात तर आकांक्षा यांनी 70 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारतात दरवर्षी पाणबुडी दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो पाणबुडी दिवस आहे हा भारतामध्ये दरवर्षी 8 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस दरवर्षी 8 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर भारताची पहिली पाणबुडी कलवरी ही 8 डिसेंबर 1967 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती. त्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 8 डिसेंबर हा पाणबुडी दिवस म्हणून साजरा केला जातो. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. 7 डिसेंबर रोजी 1949 पासून दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जात आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जागतिक रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअरच्या अंदाजानुसार भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न
तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.